लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वंचितचे उमेदवार करण गायकर विजय पताका फडकवणार का? वंचित बहुजन आघाडीचे नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि मालती थविल यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी दोन्ही उमेदवार शहरातील बीडी भालेकर मैदान, शालीमार, नेहरू गार्डन, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, उत्तर महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड, युवक राज्य कमिटी सदस्य चेतन गांगुर्डे, दीपचंद दोंदे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, युवक शहराध्यक्ष रवी पगारे, छावा संघटनेचे आशिष हिरे, शिवा तेलंग, विजय वावळे, बजरंग शिंदे, कविता गायकर आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे। यावेळी करण गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। पुढे ते म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। या जिल्ह्यात शेती, कामगार, विकास, सहकार, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, पर्यावरणाचे असे विविध प्रश्न आहेत। आम्हाला विकासावर बोलायचंय, विकासावरच लढायचं आहे। ते टीका टिप्पणी त्यांचं काम आहे। खोके बोके एकदम ओके, कोण म्हणतंय खुद्दार, कोणी म्हणतंय गद्दार, ते म्हणत राहणार आहेत। आम्हाला बाळासाहेबांनी विचाराच्या अनुषंगाने उमेदवारी दिलेली आहे। त्या उमेदवारीचा प्रचार करून वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला विजयाचा गुलाल लावायचा असल्याची भावना करण गायकर यांनी व्यक्त केल्या। पाहूयात करण गायकर काय म्हणाले ते। करण भाऊ, काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे? श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे। विकासाच्या राजकारणात बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे। विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, सहकार क्षेत्रातले प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत। त्याच्यावर कोणी बोलत नाही। आम्हाला विकासावर बोलायचंय, आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची। टीका टिप्पणी त्यांचं काम आहे, कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके, कोण म्हणतंय खुद्दार, कोण म्हणतंय गद्दार, आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही। आम्हाला श्रद्धेय बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे, त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा आहे। तर एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या नामांकन अर्ज दाखल करत्याप्रसंगी आमचे रिपब्लिकन वार्ताचे संपादक डॉक्टर अनिल आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड यांच्याशी साधलेला थेट संवाद। महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील शक्ती प्रदर्शन करून या ठिकाणी करण गायकर जे उमेदवार आहेत त्यांचं नामांकन अर्ज आज भरण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता की आपण वंचित बहुजन आघाडीचे आणि छावा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपल्याबरोबर या वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव वामनदादा गायकवाड आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याकडून आपण या शक्तीप्रदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी। तर माझ्याबरोबर आहेत वामनदादा गायकवाड, आपण त्यांच्याशी थेट या ठिकाणी संवाद साधू। दादा, आज या ठिकाणी आपण नाशिक शहरातून करण गायकर यांना उमेदवारी दिलेली आहे। तर आपलं एक विजयाचं जे गणित आहे ते करण गायकरला आपण उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी आपला विजय कशा पद्धतीनं सोयीस्कर होणार आहे याबद्दल आपण माहिती द्या। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि मराठा क्रांती मोर्चा, छावा संघटना, ह्या सगळ्या संघटना एकत्र मिळून करण गायकर यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे।
ज्या समाजाला आतापर्यंत सत्तेकडे जाण्याचा मार्ग मोकळा नव्हता तो मार्ग बाळासाहेब आंबेडकरांनी करून दिलेला आहे. त्यामुळे जो उपेक्षित समाज आहे सत्तेपासून तो समाज सर्व जागृत झालेला आहे, तो आनंदी झाला आहे आणि हा सगळ्या प्रकारचा समाज करण गायकर त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आणि म्हणून हे प्रस्थापित जे लोक आहेत ज्यांनी उमेदवारी काल भरली परवा भरलेली त्यांना पाडायचं आणि सवसुना किती एक करण्यासाठी आमच्यामध्ये सोनार लोहार सुतार सगळ्या प्रकारचे माणसं आलेले आहेत. म्हणून सोनारकी आणि एक लोहारकी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये करण गायकर आणि मालती थविल यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहोत. आमचा उमेदवार सर्व स्थळातून ओबीसी वर्गातून जे वंचित आहे सत्तेपासून त्या सगळ्यांचा आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा उमेदवार या लोकसभेमध्ये दिंडोरी आणि नाशिकमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. ठीक आहे. महायुतीचे उमेदवार जे आहेत ते महायुतीचे हेमंत गायकवाड जे विद्यमान खासदार आणि मागडीचे या ठिकाणी वाजेव आहेत. या दोघांना आपण कशा पद्धतीचे टक्कर आणि कशा पद्धतीनं जातीय समीकरण आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लावणार आहोत. या ठिकाणी हेमंत गोडसे गेली 10 वर्षे ह्या नाशिक मतदारसंघामध्ये खासदार होते. त्यांनी नाशिक मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारचा विकास केलेला नाही. त्यांना शेवटपर्यंत तिकिटासाठी थांबावं लागलं, संघर्ष करावा लागला. यावरून त्यांना तिकीट काय मिळत नव्हतं शेवटपर्यंत हे आपण लक्षात घ्या. त्यांचं या नाशिक मतदारसंघामध्ये काम नाही म्हणून त्यांच्या या एकंदरीत कार्यपद्धतीला इथला सगळा मराठा समाज बहुजन समाज विटलेला आहे आणि म्हणून त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही करण गायकर नको उमेदवार दिलेला आहे. या उमेदवाराच्या पाठीमागे समस्त नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज आहे. जो समाज आतापासून इलेक्शन पासून दूर होता त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. त्याच्यामुळे मराठा समाजातले वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार करण गायकर आणि मालती थविल यांच्या नामांकन शक्ती प्रदर्शनाच्या वेळी जितेश शार्दूल, ॲडव्होकेट विनय कटारे, दीपक भंडारी, विश्वनाथ भालेराव, भीमचंद चंद्रमोरे, अमोल घोडे, ॲडव्होकेट भरत बुकाणे, शरद सोनवणे, विवेक तांबे, विनोद भडांगे, साहेबराव शिंदे, दीपक पगारे, महिर गजबे, शिवनाथ अहिरे, शंकर अवचार, सोनाली गायकवाड, अनिल कळंके, रमेश गवळी, राहुल पटेकर, राजू गोतीस, सुनील साळवे, दीपक लिंगायत, बाबा केदारे, अरुण शेजवळ, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब गांगुर्डे, अमोल उमेश सोनवणे, प्रवीण धिवरे, बंटी काळे, राजेंद्र गवारे, यशवंत शिंदे आदी वंचित बहुजन आघाडीचे आणि छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंबेडकरांचा प्रकाश आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित करण भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अपना खासदार कैसा हो, करण भाऊ जैसा हो. अपना खासदार कैसा हो, करण भाऊ जैसा हो. वंचित आघाडीचा विजय असो, वंचित आघाडीचा विजय असो. करण भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नाशिक का खासदार कैसा हो, करण भाऊ जैसा हो. रिपब्लिकन वार्तासाठी मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले यांच्यासह विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक.